आता आंब्याचा सीझन चालू आहे आणि आईस्क्रीम तर व्हायलाच पाहिजे, पण त्याआधी घरातली छोटी मोठी कामं, बेडशीट इथे चेंज करायचं होतं, सो ते चेंज करून घेतलं. आणि ड्रेसिंग टेबल मधील सगळ्यात महत्त्वाचा कप्पा, त्याच्यात भरपूर खिचडी झालेली असते, मिक्स मसाला, ते सगळं आवरायला घेतलं आणि त्याचा रिझल्ट फायनल हे असा होता. आणि पुढच्या एकाच यूज मध्ये हे असं काय झालं होतं. तर असू द्या, घर म्हणले की 4 वेळेस फिरून फिरून कामं आलीच. त्यानंतर आता पुढचं काम करायचं होतं. फ्रीज एवढा हायटेड असून त्याच्यावरती कुठून एवढा पसारा होतो काय माहिती. फ्रीज साठी कॉलिन यूज केलं होतं आणि भिंतीसाठी एकदम नॉर्मल कपडा पाण्यामध्ये धुवून पुसून घेतल्या भिंती. त्यानंतर दरवाजे पण सारखा हात लावून घाण होतात, सो ते क्लीन करून घेतले. चला, आजच्या दिवसभरातली एवढी कामं झाली. त्यानंतर सायंकाळी प्रिया प्रक्षिता समर कॅम्प वरून आले होते. आज त्यांचा चौथा दिवस होता, ज्यात त्यांना हे वारली आर्ट करायला सांगितलं होतं. हे प्रक्षितानं केलं होतं आणि हे सेकंड वाला प्रियाने केलेलं. आणि हो, तुमच्या इथे पण लेकरांचं हे असंच आहे का? इथे थोडा जरी हात लावला तर लगेच या टॉम अँड जेरीचं भांडण चालू होतं. त्यानंतर रात्री इथे मी आईस्क्रीम बनवायला घेतली होती, ज्यासाठी सिंपल असे इन्ग्रेडियंट्स आहेत. 1 छोटी वाटी साखर घेतली, 1 छोटी वाटी मिल्क पावडर, 2 कप दूध आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर, जे दुधामध्ये मिक्स करून हे सगळे इन्ग्रेडियंट्स एका पातेल्यात ऍड करायचे आणि छान घट्ट होईपर्यंत, म्हणजे 2-3 उकळी येईपर्यंत त्याला मिक्स करायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 आंब्याचा पल्प जे आहे याच्यामध्ये ऍड करायचा आहे. 1 उकळी येऊ द्यायची आणि साईडला ठेवून थंड होऊ द्यायचं. थंड झालं की मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि एका कंटेनर मध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं फ्रीज मध्ये रात्रभर. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला खायला घ्यायची त्यावेळेस 10 मिनिट ही बाहेर काढून ठेवायची आणि नंतरच सर्व करायची. एकदम टेस्टी आणि क्रीमी झाली होती आईस्क्रीम. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.